माझ्या राणीने तेव्हा का रे अशी परीक्षा बघतोय आमची? का असं करतोय जगाचं माया? तू तर एक शब्द बोलू नको राणे. काय गरज होती अगं? तुला काय गरज होती राणे त्या मोठ्या लोकांबरोबर फिरायला जायची? मी तुला सांगितलं होतं ना राणे, अगं समोर कोण बी असलं तरी आपण आपले पायरी बघून राहावं. का गेलीस राणे? का गेलीस? मी काहीच नाही केलं. बोलू नको तू. झालं का तुमचं समाधान? अजून करायचं लाड? प्रत्येक वेळेला चुकीला हिला पाठीशी घालत राहिला. बघितलं का काय झालं? सगळ्या चाळी समोर चोर ठरवून गेलं आपल्या. मी खरंच काय नाही केलं. मी नाही चोरलं ते गाड्या. चला चल. भावा रडू नको. अगं ते नाहीत ओळखत तुला, पण आम्ही ओळखतो ना. आम्हाला माहिती आहे माझा भाऊ कसा आहे ते. तू उगाच त्यांनी बोललेलं मनाला लावून घेऊ नको. आणि त्यांच्या बोलण्याने काय आपण थोडी चोर होतो. ते असतील त्यांच्या घरचे श्रीमंत, तुझ्या मनाची श्रीमंती त्यांना नाही माहिती. ते माणूस ओळखायला चुकलेत राणी. पण तुला तरी तुझी ओळख आहे ना. झालं तर मग रडू नको भावा. गोट्या रे, ते माझ्या आई बाबांच्या संस्काराला नाव ठेवून गेले आणि मी आयुष्यभर इमानदारीत जगले. त्यांनी असं येऊन एकच झटक्यात माझ्यावर खोटा आरोप करणार माझ्या आबरूचा वाटावर आणली रे त्यांनी. आज माझ्यामुळे आई बाबांचा अपमान झालाय गोट्या. तू रडू नको. आपण जाऊ आणि हे सगळं इंद्रा सरांच्या कानावर घालू. आपण सगळे इंद्रा सरांना सांगू. गप, तू रडू नको. याला का आवरा पटापटा. हे असं जर करत बसलो का नाही तर दिवसभरात काम उरकायचं नाही. 3 टेम्पो लोड करायचे. घे कवळे, चल हात चालू. ए रतन, कसं शक्य आहे रे? आज कंपनीत कामगार बी कमी आहेत.